कॅमेरा फेअर किती आहे हे तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल. तर तुम्हाला माहित आहे की मी राज्याच्या कलांची सैर करायला निघाली आहे आणि आता आपण आलेलो आहे गुजरात मध्ये. तुम्हाला तर गुजराती लोकांचं थाट माहितच असेल. आता खाचे पदार्थ तर खतरनाक असतात. ढोकळा, खाखरा, फाफडा, थेपला. सो कला तर खतरनाक राहणारच ना भाऊ. आता लोकांजवळ एवढ्या साऱ्या कला आहे तर त्याची लाज स्वतःला जराशी की म्हणून एवढी नोटीस करत होती कलांना. आईनं साधं शर्टची बटन लावायला सांगितलं तर जिवार येते भाऊ. मी जेव्हा हिचं वर्क पाहिलं तर तेव्हा मला लक्षात आलं की किती लोक बारीक काम करतात आणि किती दिमाग लावतात म्हटलं. गोष्टी दादर दमन नाही फिरून आलो म्हटलं. तर आता जाते आपण गोवा. सो गाईज, गोवा इज ऑन. गोवा म्हटलं म्हणजे मेन आहे भाऊ नारळ आणि सेकंड आहे समुद्र. समुद्रातल्या शंखांपासून एवढ्या सुंदर वस्तू बनवल्या होत्या की बस. आणि त्याहूनही म्हणजे नारळ भाऊ. मला तर वाटते तिथे एक नारळ पण वाया जात नसेल. असे ठिकाण आपण फिरल्यावर आपल्याला खूप सारे बिझनेस आयडिया येते की बा आपण वेस्ट पासूनही काहीतरी बनवू शकतो. आणि त्या तिथं पाहिली महाराष्ट्राची पैठणी साडी, तेही हातानं बनवताना. वाव. आणि या पेन्सिलच्या नोकवर किती कोरीव काम केलंय म्हटलं. मासारखी तर फक्त पेन्सिल खाऊ शकते. असे रिकाम्या कामात तर काही सुचत नाही मले. आणि एक महत्वाची गोष्ट, आजच्या कमेंटसाठी थँक्यू.